जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात गेली 2 दिवस सतत मुसळधार पाऊस पडत असून धरण लाभ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे मीना नदीला पूर आला असून मीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदीकाठच्या सखल भागात पाणी शिरले असून या ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। सतत पडणाऱ्या पावसामुळे तोडणीस आलेली टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। तसेच अनेक ठिकाणी ओढे नाले तुडुंब भरून वाहत असून बळीराजावर आसमानी संकट कोसळले। सोयाबीन पिकांचे या पावसामुळे नुकसान होणार आहे। दिनांक 25 जुलै 2024 रोजी जुन्नर तालुक्यातील धरणांची पाण्याची पातळी सध्याची स्थिती वडस धरण 64.4%, माणिकडोह 24.11%, एडगाव 45.20%, चिल्लेवाडी 80.82% अशा प्रकारे पाणी पातळीची सध्याची स्थिती असून असाच पाऊस सुरू राहिला तर धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन धरणे पूर्ण क्षमतेने भरतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय। न्यूज रिपोर्टर विजय बोंबले, आज 24 तास, खानगाव। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन